सगळी जनता एकत्र विहारात आली पाहिजे। सगळी जनता एकत्र विहारात आली पाहिजे। मिरवणूक आता गाव पाड्यातून निघाली पाहिजे। बापाची जयंती धूमधडाक्यात साजरी होते पाटील, मग आईची तितक्याच ताकदीने झाली पाहिजे। आईची जयंती तितक्याच ताकदीने झाली पाहिजे। आता वेळेचं भान आणि सगळ्याच गोष्टी आम्ही शॉर्ट मध्ये गीत गाणार आहे आता। हॅलो। सात भीमाला देऊन आमची वाढवली श्रीमंती, आवाज खोलला दादा। तबला तबला सात भीमाला देऊन आमची वाढवली श्रीमंती। सात भीमाला देऊन आमची वाढवली श्रीमंती। सात भीमाला देऊन आमची वाढवली श्रीमंती। कशी होती माहिती रमाई? रमाई जर का बाबासाहेबांच्या जीवनामध्ये आली नसती मायमावल्यानो, तर कदाचित बाबासाहेब घडू शकले नसते। रमाईची फार मोठी साथ बाबासाहेबांना लाभलेली आहे। सात भीमाला देऊन आमची वाढवली श्रीमंती। 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 अहो गर्वाने करूया साजरी, अहो गर्वाने करूया साजरी। गर्व वाटतोय की नाही माय मावल्यांना? टाळ्या तरी वाजवाय माय। सात भीमाला देऊन आमची वाढवली श्रीमंती। 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 अहो गर्वाने, अहो गर्वाने, अहो गर्वाने करूया साजरी रमाईची जयंती। 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 डीजे लावल्यावर अशाच बसता तुम्ही? हा, मग टाळ्या वाजवा, काही हाला आजूला नुसत्याच। मी सारखं येणार आहे आता इकडं, मला एवढं पाहू नका तुम्ही। सतत येणार आहे मला, तुम्ही सतत प्रोग्राम देणार आहेत आता। सात चलो, ये बात है। तुम्हाला काय देणं घेणं नाही का? आउट ऑफ कव्हरेज एरिया। हा चलो, ज्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतो त्यांचे दोन हात वर झाले पाहिजेत। चलो 1 2 3 रेडी 1 2 3 सा।
सात भीमाला देऊन आमची वाढवली श्रीमंती. सात भीमाला देऊन आमची वाढवली श्रीमंती. गर्वाने आहो गर्वाने करूया साजरी रमाईची जयंती. 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 कशी साजरी करायची जयंती? वणन गावात भिक्खू आणि रुक्मिणीच्या उदरी. रुक्मिणीच्या उदरी. रुक्मिणीच्या उदरी. वणन गावात माय मावल्यानो रमाईचा जन्म वणन गावामध्ये झाला. आई रखमाई आणि भिक्खू धोत्रेच्या पोटी ही रमाई जन्माला आली. ही रमा लाडाची रमा भिक्खू धोत्रे आणि आई रखमाईच्या पोटी जन्माला आली. माय मावल्यानो त्यांचं खूप चांगलं कुटुंब होतं, छोटंसं कुटुंब होतं. परंतु रमाईची आई रमाईला सोडून गेली. तेव्हापासून जे रमाईच्या मागं दुःख लागलं तर शेवटही रमाईचा दुःखातच झाला. आणि रमाईनं त्या दुःखाला स्वतःचं सुख मानलं होतं. जे काही माझ्या वाट्याला येईल ते मी हसून स्वीकारावं. कारण रखमाईनं दिलेले संस्कार होते की अगर आम्ही जे काही आपल्या हिश्श्याला येईल ते अगदी हसऱ्या मुखानं स्वीकारलं पाहिजे ग. ती रमाई घडणं शक्य नाही माय मावल्यांनो. आज आम्ही महापुरुषांची जयंती साजरी करतो. जयंती साजरी करतो म्हणजे प्रोग्राम घेतो, डीजे लावतो, नाचतो, खातो पितो आणि सट घरी जाऊन झोपतो उद्या, है की नाही? परंतु काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. माता रमाईनं एवढा मोठा त्याग कशासाठी दिला, कुणासाठी दिला याचं आत्मपरीक्षण करा तुम्ही. वणन गावात भिक्खू आणि रुक्मिणीच्या उदरी. रुक्मिणीच्या उदरी. रुक्मिणीच्या उदरी. जन्म झाला तो दिन हर्षाचा 7 फेब्रुवारी. 7 फेब्रुवारी. 7 फेब्रुवारी. मग उजळून आल्या दाही दिशा धरतीनं असं म्हणती. उजळून आल्या दाही दिशा धरतीनं असं म्हणती. आमच्या पखाले काकांकडून आली नाही जयंतीची भेट. नितेश दादा पैसा. उजळून आल्या दाही दिशा धरतीनं असं म्हणती. उजळून आल्या दाही दिशा धरतीनं असं म्हणती. मग अहो गर्वाने तुम्ही म्हणा. अहो गर्वाने करूया साजरी रमाईची जयंती. बोला गर्वाने करूया साजरी रमा. ये गर्वाने करूया साजरी रमाईची जयंती. गर्वाने करूया साजरी रमाईची जयंती. गर्वाने करूया साजरी रमाईची जयंती. रमाईची जयंती. बघा ती आई रमाई भीमक्रांतीचा कन्ना ती ठरली कधीच न झुकणारी. कधीच झुकणारी. कधी न झुकणारी. भीमक्रांतीचा कन्ना ती ठरली. भीमक्रांतीचा कन्ना ती ठरली कधी न झुकणारी. कधी न झुकणारी. कधी न झुकणारी. विद्यार्थ्यांच्या व्यथा जाणून कंगन विकणारी. कलकल विकणारी. कलकल विकणारी. भीमक्रांतीचा कणा ती ठरली कधी ना झुकणारी. विद्यार्थ्यांच्या व्यथा जाणून कंगन विकणारी. अशी आई आम्ही पाहिली का हो? माय बहिणींना दुःखाशी लढणारी रमा पाहिजे. माय बहिणींना
दुःखाशी लढणारी रमा पाहिजे, समाजाला क्रांतिवादी क्रांतिकारी रमा पाहिजे, समाजाला एका लुगड्यावरची रमा गरजेची नसून उपाशी पोरांसाठी बांगड्या विकणारी रमा पाहिजे. माय मावल्यानं रमाई ज्यावेळेस धारवडला गेल्या होत्या, बाबासाहेब परदेशाला जात असताना रमाईची तब्येत थोडीशी खालावत होती आणि म्हणून बाबासाहेबांनी रमाईला थोडंसं फिरण्यासाठी म्हणून धारवडला पाठवलं. आणि तिथं रमाई वसतिगृहावरती थांबल्या आणि त्या वसतिगृहामध्ये थांबल्याच्या नंतर रमाई बघतायत की पोरांना काही खाण्यासाठी आहे का. सगळं बघतायत तर काहीच खायला नाही, सगळं काही जशाच तसं आहे. मग रमाई विचारतात की पोरं उपाशी आहेत, पोरांना खायला काय नाही का. तर रमाईला असं कळतं की वाण्याची थकबाकी रुकल्यामुळं त्यानं काही किराणा दिला नाही आणि वसतिगृहाचा पैसा काय अजून आला नाही, त्यामुळं पोरं उपाशीच आहेत. तर रमाईनं हातामधल्या बांगड्या काढून दिल्या. ते विकून रमाईनं जे काही सामान लागतं ते घेऊन आली आणि स्वतः रमाईनं स्वयंपाक करून त्या पोरांना खाऊ घातलं. आमच्यामध्ये अशी रमाई आहे का कोणती? होणं शक्य नाही आहे. होणार का रमा कोणती? नाही होणार. आणि म्हणून दुबळ्यांच्या असह्य वेदना क्रांतीच्या लाट झाल्या. दुबळ्यांच्या असह्य वेदना क्रांतीची लाट झाल्या. पेटली मने चेतना आणि समतेची वाट झाल्या. कष्टली अमन रमाई दिनरात दिनांसाठी, म्हणून झुकणाऱ्या असंख्य माना आज गर्वाने ताट झाल्या, आज गर्वाने ताट झाल्या. भीमक्रांतीचा कन्ना ती ठरली कधी न झुकणारी, कधी न झुकणारी, कधी न झुकणारी. विद्यार्थ्यांच्या व्यथा जाणून कंगन विकणारी, कंगन विकणारी, कंगन विकणारी. क्रांतिकारी रमाई राहील स्मरणी आधी अंती, क्रांतिकारी रमाई राहील स्मरणी आधी अंती. अहो गर्वाने, अहो गर्वाने, अहो गर्वाने करूया साजरी रमाईची जयंती. गर्वाने करूया साजरी रमाईची जयंती, गर्वाने करूया साजरी रमाईची जयंती, गर्वाने करूया साजरी रमाईची जयंती. तिच्या परीतीच दुजी ना होईल त्यागाची मूर्ती, तव कार्याच्या जाणीवेतून घ्यावी तुम्ही स्फूर्ती. स्फूर्ती, स्फूर्ती. माय मावल्यानो, तिच्या परीतीच दुजी ना होईल त्यागाची मूर्ती या गीताचे कवी आदरणीय प्रवीणजी राजहंस पुसदवरून काय लिहितात आहे का? तिच्या परीतीच दुजी ना होईल त्यागाची मूर्ती, तिच्या परीतीच दुजी ना होईल त्यागाची मूर्ती. तव कार्याच्या जाणीवेतून घ्यावी तुम्ही स्फूर्ती, घ्यावी तुम्ही स्फूर्ती, घ्यावी तुम्ही स्फूर्ती. प्रवीण परी तिची विश्व सारे गाईल महंती. प्रवीण परी तिची विश्व सारे गाईल महंती. कशी होती रमाई? माझ्या भीमाच्या नावाचं, हो हो, माझ्या भीमाच्या ना 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 ना. माझ्या भीमाच्या नावाचं, हो हो, तालियों के साथ. माझ्या भीमाच्या नावाचं, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान, माझ्या
कुंकू लाविल रमान 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 कुंकू लाविल रमान. कोण नाचणार आहे मा रमाईची जयंती कोण नाचणार आहे अरे तुम्ही नाचल्या पाहिजे हा रमाईची जयंती साजरी करतोय धन्यवाद दादा जय भीम. असे मधुर मंजूर वाणी ऐक रमाईची कहाणी रमाईची कहाणी रमाईची कहाणी असे रमाईची कहाणी असे मधुर मंजूर वाणी ऐक रमाईची कहाणी ही कहाणी रमाईची कहाणी वागेदारात नेमान वागेदारात नेमान वागेदारात नेमान कुंकू लाविल रमान कुंकू लाविल रमान कुंकू लाविल रमान कुंकू लाविल रमान कुंकू. अशा बसू नका नाचल्या पाहिजे वाचायचं तर आहेच आम्हाला पण नाचल्याही पाहिजे. कुठं नाचणार तुम्ही हा कोण नाचणार आहे ताई या नाचल्या पाहिजे. आय माय 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 मी नाचू का माय 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 मी नाचू क्या बात है या आमच्या आजीसाठी क्या बात आहे आमच्या आजी मायसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. किती जोश आहे माझ्या मायमध्ये हो ताकद बाबासाहेबांना दिलेली आहे तिला बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव आहे. का म्हणते मै माय इतिहासाचे पान कधीच मिटणार नाही इतिहासाचे पान कधीच मिटणार नाही मधाची गोडी जीवनात कधीच विटणार नाही. अरे आमच्या कातडीचे जरी जोडे शिवले ना तरी बाबासाहेबांचे उपकार कधीच फिटणार नाही. आणि तुम्ही एवढं काही दिलं माझ्या अधिकार दिले सगळं काय आज बाई काही करू शकते. मला वाटलं आज महिला लय नाचणार हा माझ्याकडे बघतात आशा करून दादा मला बसल्यापासूनच इशारे असतात म्हणजे उठ आणि नाच म्हणजे माझा खेळ या एकट्या बघणार खाली बसून कोण कोण नाचणार चल ये चल. कशी होती रमाई नांदन नांदन होत रमाचं नांदन आहो नांदन नांदन होत रमाचं नांदन आहो नांदन नांदन होत रमाचं नांदन. भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदन भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदन भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदन. अहो नांदन 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 टाळ्या तरी वाजवा हात दुखले पाहिजे कार्यक्रम लक्षात राहिला पाहिजे. अहो नांदन नांदन सरपंच साहेब जराशे नाचले पाहिजे. रमाईची जयंती आपल्या मायची जयंती साजरी करतोय आपण नाचले पाहिजे जरासं बरं वाटेल. या चला. अहो नांदन नांदन अहो नांदन नांदन होत रमाचं नांदन 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 होत रमाचं नांदन अहो नांदन नांदन होत रमाचं नांदन अहो नांदन नांदन होत रमाचं नांदन. भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदन भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदन भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदन भीमाच्या संसारी टिपूर चांदन.
नांदन 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 होत रमाचं नांदन. दोन हात वर. नांदन अहो नांदन अहो नांदन नांदन होत रमाचं नांदन. हे नांदन नांदन होत रमाचं नांदन. नांदन नांदन होत रमाचं नांदन. अहो नांदन नांदन होत रमाचं नांदन. भीमाच्या संसारी भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदन. भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदन. भीमाच्या संसारी टिपूर चांदन. भीमाच्या संसारी. तसेच छत्रपती शिवरायांची जयंती सुद्धा या ठिकाणी आपण साजरी करतोय. मला खूप अभिमान वाटतोय बरं या गोष्टीचा. हे परिवर्तन अपेक्षित आहे आणि हे परिवर्तन घडलंच पाहिजे. शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला. शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला. ए शिवाजी जन्मला जय जय शिवराय बोला. 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 शिवनेरी किल्ला पावन झाला. टाळ्या वाजवा हो. ते मतदानासारखं होतं. पैसे देऊन बोला म्हणलं की तेवढंच बोलायचं नाहीतर गप्प बसायचं. इथं काही शॉर्ट नाही पैसे बिशाचा. टाळ्या वाजवत राहायचा. प्रोग्राम थोडा वेळच आहे. हा आहे की नाही. शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला. शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला. ए शिवाजी जन्मला जय जय शिवराय बोला. शिवाजी जन्मला जय जय शिवराय बोला. शिवाजी जन्मला जय जय शिवराय बोला. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा. आवाज अजून येऊ दे ना. जेवले नाही का? हा भांडताना कसा आवाज येते. एका गल्लीचा चौथ्या गल्लीला आवाज जाते. हा चला एकदा सगळ्यांनी एका आवाजात घोषणा द्यायच्या बरं. सगळ्यांना छत्रपती शिवरायांची शपथ आहे. सगळ्यांनी घोषणा द्यायची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा माझी जाऊंचा. शिवाजी जन्मला जय जय शिवराय बोला. 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 आशेचा नवा दीप होता शुभा अंधारा रातीला. आशेचा नवा दीप होता शुभा अंधाऱ्या रातीला. कोण हिंदू कोण मुस्लिम बघितले ना जातीला. राजे महाराजे अनेक झाले तिथे निलेशा. राजे महाराजे अनेक झाले तिथे निलेशा. पण माझ्या शुभामुळेच मान आलाय या महाराष्ट्राच्या मातीला. शिवाजी जन्मला जय जय शिवराय बोला. 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 जय जय शिवराय बोला. जय जय